नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं सामना की आवाज। मैं हूं राजेश पांडे। आज की प्रमुख खबर थाने के दीवा शहर से, जहां भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकर की पूर्ण आकार की प्रतिमा स्थापित करने की मांग को लेकर शुरू हुई अनिश्चितकालीन भूख हड़ताल आखिरकार प्रशासन और जनप्रतिनिधियों के आश्वासन के बाद समाप्त हो गई। थाने के दीवा स्थित छत्रपति शिवाजी महाराज चौक पर 2 अगस्त को सुबह 11 बजे से डॉक्टर बाबा साहब अंबेडकर की पूर्ण आकार की प्रतिमा स्थापित करने की मांग को लेकर अनिश्चितकालीन भूख हड़ताल शुरू की गई थी। इस आंदोलन का नेतृत्व सामाजिक कार्यकर्ता सुवर्णा श्रवण कामले और युवा सामाजिक कार्यकर्ता सौरभ संदीप अडंगले ने किया। आंदोलन को विभिन्न अंबेडकरवादी संगठनों ने, सामाजिक कार्यकर्ताओं और स्थानीय नागरिकों का व्यापक समर्थन मिला। भूख हड़ताल की शुरुआत डॉक्टर बाबा साहब अंबेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण और दीप प्रज्वलित कर श्रद्धांजलि अर्पित करने के साथ हुई। आंदोलनकारियों की मुख्य मांग थी कि दीवा शहर में डॉक्टर बाबा साहब अंबेडकर की पूर्ण आकार की प्रतिमा स्थापित करने के प्रस्ताव को थाने नगर निगम की आम सभा में तत्काल मंजूरी दी जाए और स्मारक निर्माण की प्रक्रिया जल्द शुरू की जाए। आंदोलन के दौरान वार्ड क्रमांक 27 ए के पार्षद शैलेश मनोहर पाटिल ने भूख हड़ताल स्थल पर पहुंचकर आंदोलनकारियों से चर्चा की और उनकी मांगों को उचित बताते हुए लिखित आश्वासन सौंपा। उन्होंने भरोसा दिलाया कि राज्य सरकार और थाने नगर निगम के स्तर पर प्रतिमा स्थापना की प्रक्रिया को आगे बढ़ाने के लिए हर संभव प्रयास किए जाएंगे। पार्षद के लिखित आश्वासन पर विश्वास जताते हुए आंदोलनकारियों ने अपनी अनिश्चितकालीन भूख हड़ताल समाप्त करने की घोषणा की। इस अवसर पर बड़ी संख्या में सामाजिक कार्यकर्ता, अंबेडकरवादी संगठन और स्थानीय नागरिक उपस्थित रहे। अब सभी की निगाहें इस बात पर टिकी है कि प्रशासन और नगर निगम इस आश्वासन पर कितनी जल्द कार्रवाई करते हैं और दीवा शहर में डॉक्टर बाबा साहब अंबेडकर की पूर्ण आकार की प्रतिमा स्थापित करने की वर्षों पुरानी मांग कब पूरी होती है। मैं राजेश पांडे, सामना की आवाज। जय महाराष्ट्र, जय भीम। आज इथे शिवाजी चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी मागणी करणारे आपले सुनील, आपले सुवर्णा कांबळेताई माझी बहीण आणि सौरव अडंगले आपले भाऊ यांची मागणी रास आहे। कारण आपण काही गोष्ट आईबापाकडून मागताना आई बाबा बिस्किट लागू दे काय बरोबर तेव्हा आपल्या वस्तू घरून मिळली जाते। तसेच कोणाला काय पडलेली नाही आहे, इथे प्रशासन नाही पडली नाही, कोणाला जो मागत नाही तो कोण तुम्हाला देणार नाहीये। त्यांची मागणी रास आहे, त्यांना आम्ही आश्वासन दिलेलं आहे। सन्माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे लाडके खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आमचे लाडके आमदार राजेश मोरे साहेब आणि दिवा शहराचे आमचे शहर प्रमुख उपमहापौर माजी उपमहापौर रमाकांत मडवी साहेब आणि माझे सर्व नगरसेवक आदेश भगत झाले, दीपाली भगत, स्नेहा पाटील, दर्शना म्हात्रे, दीपक जाधव, साक्षी मडवी, आम्ही सर्व दिवे शहरासाठी नेहमीच भांडत असतो। कारण आम्हाला माहिती आहे इथे लोकांची काय परिस्थिती आहे, काय पाहिजे लोकांना, आपल्या जनतेला काय हवं आहे। आम्ही इलेक्शनला खूप आश्वासन देत असतो सर्वांना। पण आज मी दिवे शहराचा उपशहर म्हणून यांना आश्वासन देतोय, त्या पुढच्या महासभेमध्ये आम्ही हा पुढचा विषय घेऊ। आता जस्ट आम्ही आमदार साहेबांना सुद्धा फोन केला होता, त्याने तुम्ही त्यांना आश्वासन द्या, आम्ही निधी याचं काम करू। तर जेवढे लवकर
पुतळा होणं गरजेचं आहे आणि दिव्याची सर्व जी जनता आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न असल्या कारणाने फक्त एक दलितांचेच नाही, सर्वांचे आहेत. असं कोणी समजू नये का दलित बांधवांचे ते आहेत. दिव्यात राहणारे, महाराष्ट्रामध्ये राहणारे किंवा भारतामध्ये राहणारे सर्वांचे ते आहेत आणि त्यांचा पुतळा होणं दिवे शहरामध्ये गरजेचं आहे. आणि ज्या ज्या संघटनेने यांना पाठिंबा दिला त्यांना सुद्धा मी त्यांचा आभार मानतोय. कारण अशा गोष्ट तुम्ही पुढाकार घेता सर्वांना आणि त्यांना सुद्धा तुम्ही आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांच्यापासून सर्वजण उभे राहिले. दिव्याच्या जेवढे संघटना आहेत तेवढ्या त्यांनी सुद्धा यांच्या मागे उभे राहून त्यांना पाठबळ दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं कालपासून त्यांनी काय अन्न काय पाणी सुद्धा पिलेलं नाही आहे. आणि ते सुवर्णाताई ते हार्टचे पेशंट आहेत, त्यामुळे त्यांना मी रिक्वेस्ट केली आणि तुमचं आंदोलन मागे घ्या. तुमची जी मागणी आहे तशी माझी सुद्धा मागणी आहे. तर लवकरात लवकर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण त्यांनी 2 जागा दिलेल्या आहेत, एक रिक्षा स्टँडजवळ दिलेली आहे आणि एक नॅशनल शाळेजवळ दिली आहे. तिथली कुठली जागा सोयीस्कर असेल तिथे आपण मोठा बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा मोठा पुतळा आपण लवकर उभारून देऊ. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि दुसरी आमचे जे एकनाथ बाबा होते, RPI संघटना आहेत, त्यांचा सुद्धा कुठेतरी पुतळा किंवा रोडला लवकर आम्ही नाव द्यायचा आम्ही आश्वासन देतोय. कारण ज्यांनी ते रुजवलं, झाड लावलं, मोठ्या प्रमाणात मोठं झालं झाड, त्यांचं सुद्धा नाव राहिला पाहिजे. कारण माणूस मेल्यानंतर 13 दिवसांनी लोक विसरतात, पण ज्या माणसांनी तिथे आपल्या दलित बांधवांना RPIची मोठी संघटना उभी केली त्यांचं नाव दिवे शहरात आपण नाव जाऊ. आपलं काही आज उद्या नाही आहे, पण त्यांचं नाव आपण दिवे शहरामध्ये चांगल्या ठिकाणी कुठे लावायचा प्रयत्न करू. तेवढं महाराष्ट्र जय भीम. नगरसेवक आहेत, आताच त्यांनी 2 तारखेला आमचा अध्यक्षाचा फॉर्म भरला आहे प्रभाग समिती. त्यांनीसुद्धा गुरुदेव साहेबांनी महासभेमध्ये हा विषय मांडला होता पुतळ्याचा. एवढं मी तुम्हाला नमूद करतो, कारण ते तुम्ही समाजाच्या असतेसुद्धा त्यांच्या पण मनामध्ये आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हायला पाहिजे. म्हणून मी दीपक जाधव साहेबांसुद्धा अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो की त्यांनी हा विषय महासभेमध्ये मांडला होता. क्रांतिकारी जय भीम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिवासरात पूर्णाकृती पुतळा व्हावा यासाठी गेले कित्येक वर्षापासून आंबेडकरी समाज आणि इथल्या विविध आंबेडकरी चळवळीतील संघटना मागणी करत आहे. परंतु कुठेतरी दुर्लक्ष होत आहे असं आमच्या समाजाला खंत होती. त्यामुळंच आम्ही कालपासून बेमुदत उपोषण चालू केलं आणि आम्ही मागणी केली की जोपर्यंत आम्हाला लिखित स्वरूपात स्थानिक लोकप्रतिनिधी देणार नाही आश्वासन, तोपर्यंत आमचा बेमुदत आम्ही उपोषण सोडणार नाही. परंतु आमच्या मागणीची लवकरात लवकर दखल घेऊन दिवा शहरातील नगरसेवक माननीय शैलेश मनोहर पाटील साहेब हे आम्हाला लेखी आश्वासन घेऊन तातडीने आले आणि येथे त्यांनी आमच्या समोर सगळ्यांसमोरच सन्माननीय आमदार राजेश मोरे साहेबांना फोन लावून लवकरात लवकर पुतळ्या संदर्भातला विषय आम्ही मार्गी लावून आम्ही तुमचा निधी सुद्धा मंजूर करू असे आश्वासन दिलेले आहे. आणि ही पुतळ्याची मागणी आंबेडकरी समाजाची गेले कित्येक वर्षाबरोबर होतीच. त्याचबरोबर लोकनेते दिवंगत एकनाथ भगत साहेब यांचं स्वप्न सुद्धा होतं. त्यांच्या हयातीत तो पुतळा झाला नाही याची आम्हाला खूप खंत आहे, कारण की त्यांनी हे स्वप्न पाहिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिवा शहरात उभा राहिला पाहिजे. आज ठीक आहे, आज दिवंगत लोकनेते एकनाथ भगत साहेब आपल्यामध्ये आज नाहीये, परंतु त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आंबेडकरी समाज आणि आंबेडकरी सर्व चळवळ आणि इतर जेवढे आंबेडकरी पक्ष आहेत हे निश्चितच आम्ही प्रयत्न करू. आणि ज्यांनी आम्हाला या उपोषणाला पाठिंबा दिला, ज्या धार्मिक संघटना असो, राजकीय पक्ष असो किंवा सामाजिक कार्यकर्ते असो, त्यांचे सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय भीम. धन्यवाद. चला. येतोय आंबेडकरी एकजुटीचा